मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय जो आहे तो साहजिकच हायकमांड घेतील अशी प्रतिक्रिया सुद्धा आता येऊ लागलेली आहे। मात्र एकूणच जर पाहायला गेलं तर मुस्लिम बहुल 12 पैकी 8 जागी आप पुढे आहे आणि 4 जागी जर आपण पाहिलं तर आप पुढे नाहीये, भाजप या ठिकाणी पुढे आहे। तर मुस्लिम बहुल 12 पैकी 8 जागांवर आप पुन्हा एकदा पुढे गेली आहे। 4 जागांवर भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे। आतापर्यंत मुस्लिम बहुल भागामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली होती, मात्र आता केजरीवालांच्या आपनं 8 जागांवर तिथे आघाडी घेतली आहे, तर 4 जागांवर भाजप आघाडीवर आहे। भाजप 40 तर आप 30 जागांवर आघाडीवर। 70 पैकी 12 जागा या मुस्लिम बहुल भागामध्ये येतात। हे 12 मतदारसंघ आहेत आणि या ठिकाणी आतापर्यंत आपचं वर्चस्व जे आहे ते पाहायला मिळत होतं। आपला या ठिकाणाहून यश मिळत होतं, मात्र आता 12 पैकी 8 जागांवरच फक्त आम आदमी पक्ष जे आहे ते आघाडीवर आहे। 4 जागांवर भाजपचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे एकूणच हा आकडा जर आपण पाहिला तर भाजप आतापर्यंत 40 जागांवर आघाडीवर आणि आम आदमी पक्ष 30 जागांवर आघाडीवर। तर भाजपकडून जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। जवळपास भाजप जर सत्तेत आली तर 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये कमळ फुलवण्यात भाजपला यश आलेलं आहे। भाजप 40 आणि आप 30 जागांवर आघाडीवर। तर दिल्ली विधानसभेमध्ये काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही, तर आपला मात्र अद्यापही आशा आहे काहीतरी चमत्कार होईल आणि केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं आतिशी यांनी म्हटलेलं आहे। भाजप 40 जागांवर आप 30 जागांवर आघाडीवर आणि भाजपचा जल्लोष आतापासून सुरू झालाय। भाजप आणि आम आदमी पक्ष 10 जागांचा फक्त फरक आहे। मागच्या वेळेला हा फरक मोठा होता। 62 जागा आम आदमी पक्षाने जिंकलेल्या होत्या, तर भाजपच्या वाट्याला फक्त आणि फक्त 8 जागा आलेल्या होत्या। मात्र आता भाजपने जोरदार मुसंडी